नमस्कार. आषाढी एकादशी निमित्त स्वरकाव्यांजली मंचतर्फे सादर करीत आहे कीर्तन गोमाई भाग 2. सादरीकरण हरिभक्तीपरायण सौ अंजली जोशी डोंबिवली. आपल्या भक्तांसाठी विविध रूपात प्रगट होणारा विठोबा गोमाई समोर एका कोळ्याचं रूप घेऊन उभा ठाकलेला आहे आणि त्यांचा संवाद आपण ऐकत होतो. पांड्या कोळी गोमाईला म्हणत होता, अगं घाबरतेस कशाला म्हातारे, माझ्या खांद्यावर बसवून नेतो तुला, हवं असेल तर डोक्यावर सुद्धा घेईन. बघा, म्हातारी अतिशय चतुर आहे. तिने विचार केला की आता दुसरा उपाय तर काही दिसत नाही आहे. कोणी का असे ना, आपल्याला नेतोय ना, तेव्हा जावं याच्याबरोबर. झालं, म्हातारी कबूल झाली आणि पांड्या कोळ्याने काय केलं, तिच्या समोर बसला बरं का. तिला म्हणला, बैस माझ्या पाठीवर. आता साक्षात विठोबाच्या पाठीवर गोमाई बसतेय. अगदी सावरून सावरून घट्ट धरून बसली. अहो, म्हातारी असली म्हणून काय झालं, जीवाची ओढ का कोणाला सुटली आहे, पडू नये म्हणून अगदी सावधपणे बसली. झालं, एक क्षणात अहो डोळ्याची पापणी लवते न लवते तोच. त्या पांड्या कोळ्याने तिला पहिलं तीराला आणून सोडलं सुद्धा. या पहिलं तीरावर आपण कधी आणि कसे पोहोचलो हे तिला कळलं देखील नाही. आणि सर्वात गंमत म्हणजे तिचं अंग किंवा अंगावरचे कपडे जराही भिजले नाहीत आणि तो पण भिजला नाही. म्हातारी विचार करते, ही कशी काय जादू झाली बाबा. मनातल्या मनात म्हणती आहे, वाटे अद्भुत चित्ता, वाटे अद्भुत चित्ता, न तुझे भिजले चिलेशही अंग. असं कसं रे झालं. वाटे अद्भुत चित्ता, न तुझे भिजले चिलेशही अंग. माझेही त्याच परी माझेही त्याच परी कोरडी मज आणली कशी सांग. रामा राम राम हरे हरे राम 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 हरे हरे राम 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 रघुत्तम राम राम. पांडुरंगाने गोमाईला हळूच खाली उतरवली. गोमाई म्हणते, उपकार झाले रे बाबा. आलीस ना आता सुखरूप, जा आता जा. पांडुरंगाने तिला सांगितलं. आता बघा, लक्षात घ्या, भक्ताचा अधिकार केवढा मोठा आहे. भगवंत भक्ताला डोक्यावर घेतो, कारण भक्त हा कायम भगवंताच्या पायाशी विनम्र झालेला असतो. पांडुरंगाने सांगितलं, अगं तुझ्यासारख्यांना पार करून नेण्यातच मी निष्णात आहे. जा जा आता देवळात जाऊन पांडुरंगाचं दर्शन घे. म्हातारीला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. म्हातारी जरा सलगीने बोलायला लागली.
तुझ्या रूपाने देवच भेटला की रे मला. बरं तुला मुलं बाळा किती? बरं असं कर, हे माझ्याजवळचं पीठ आहे ते तरी घेऊन जा त्यांच्यासाठी. हो, उगाच फुकट आले असं मलाही वाटायला नको. पांडुरंगाला हसू यायला लागलं. त्यांनी सांगितलं, हे बघ आत्ता मला काही नको आहे. ते पीठ आहे ना, ते द्वादशीला एखाद्या ब्राह्मणाला दे, तेवढंच तुला पुण्य मिळेल. जा बाई जा, जरा सांभाळून जा आणि ये तिकडे पंढरीला. असं म्हणत म्हणत तो पांढऱ्या कोळी चालू पडला आणि क्षणात दिसेनासा झाला. कुठे गेला कळलं नाही, नाहीसा झाला क्षणात. काम झालं, निघून गेला. भक्ताला अडचणीतून मार्ग काढून द्यायचा, एवढंच त्याचं काम. आता म्हातारीचा उत्साह वाढला होता. मुखाने विठ्ठल विठ्ठल करत जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल असा जयघोष करीत ती आता पुढे निघाली आहे. त्वरित मग निघाली दर्शना विठ्ठलाचे. त्वरित मग निघाली दर्शना विठ्ठलाचे. पण कशी? परम मुदित चित्ते गातसे नाम वाचे. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. मनोमन म्हातारी अगदी खुश झाली. ती चला पहिलं तीराला आलो. शेवटपर्यंत देवाचं नाव घेत राहायचं एवढं तिने ठरवलं होतं मनाशी. असं करता करता आता म्हातारी देवळाच्या प्रांगणापर्यंत आलेली आहे. आणि तिथे पाहिलं तर काय, बाप रे, ही प्रचंड गर्दी. देवा रे देवा, हा कुठला माणसांचा पूर? एवढ्या गर्दीत, एवढ्या चेंगराचेंगरीत माझं काय टिकावं लागणार? पांडुरंगाच्या पायाशी मी कशी पोचणार? तिकडे पाण्याचा पूर होता, इथे माणसांचा पूर आहे. मंडळी, याचा मात्र आपण सगळ्यांनी नक्कीच अनुभव घेतलेला असेल. महालक्ष्मी असो, तिरुपती असो, कुठल्याही देवळात गेल्यानंतर माणसांचे थवेच्या थवे असतात. अक्षरशः पूर आल्यासारखी गर्दी असते. आणि त्या गर्दीमध्ये या अशक्त म्हातारीने घुसणं म्हणजे अक्षरशः जीवावर बेतण्यासारखं होतं. चाल, आता म्हातारी परत रडायला लागली. माझं नशीबच फुटकं. एवढ्या धक्काबुक्कीमध्ये मी काही जाऊ शकणार नाही. आता काय करावं, आता काय करावं? देवा देवा, माझी आणि तुझी भेट होणार की नाही म्हणून पुन्हा रडायला लागली आहे. मनाशी म्हणते, करू आता काही श्रम सकल ही भासती उगा. कथू कोणासी मी अघटित निज प्राक्तन कथा. माझी ह्या प्राक्तनाची कथा, माझ्या या नशिबाचं, हे मी कोणाला दुःख सांगू? एवढ्या लांबपर्यंत आले, त्या कोळ्याने मला इथपर्यंत आणलं खरं, पण माझ्या नशिबामध्ये पांडुरंगाचं दर्शन दिसत नाहीये म्हणून रडतीये. सगळे श्रम वाया गेले. करू आता काही श्रम सकल ही भासती उगा. कथू कोणासी मी अघटित निज प्राक्तन कथा. वदोनी आईसे रडत बसली फार मगती. रडायला लागली, गोमाई रडायला लागली. परंतु वदोनी आईसे रडत बसली फार मगती. तदा झाला तेथे प्रगटतो रुक्मिणीपती.
परत एकदा पांडुरंग आलाय. आपल्या भक्तासाठी भगवंतांनी रूपं तरी किती घ्यावीत. अहो, जनाबाईसाठी, तुकारामासाठी, एकनाथांसाठी, सर्व भक्तांसाठी निरनिराळी रूप घेणारा हा पांडुरंग मगाशी जो पांड्या कोळी होऊन आला होता, तोच पांडुरंग आता पुन्हा आला आहे आपल्या भक्ताच्या मदतीसाठी. आता वेश कुठला घेतलाय? आता ब्राह्मण वेश घेतलाय. एका पुरोहिताचा वेश घेतला आहे. कारण एवढ्या गर्दीतून त्या विठ्ठलाच्या पायापर्यंत तिला न्यायचं आहे. म्हातारीच्या पुढे येऊन उभाच राहिला. का ग रडतेस म्हातारे? म्हातारी रडून रडून थकून गेली होती. डोळ्यांना पुढचं काही दिसतच नव्हतं. कोण रे बाबा तू? रडतच तिने विचारलं. अगं रडू नकोस, झालं तरी काय तुला? काय सांगू? अरे बाबा, कशी बशी इथवर आले. त्या कोणी कोळ्यांनी मला पाठीवर बसून इथवर आणलं. पांड्या कोळी म्हणे. खरंच पांडुरंग काही खोटं बोलले होते का हो? पांड्या म्हणजेच पांडुरंग नाही का? कोळ्याचा रूप घेऊन आलेला पांडुरंग. हिला काय माहिती, म्हणली कोणीतरी एक पांड्या कोळी होता. चंद्रभागेला एवढा मोठा पूर आलेला, पण तो मला पाठीवर घेऊन इथे आला. बरं गंमत अशी की तोही भिजला नाही, मीही भिजले नाही. अगदी देवासारखा भेटला बरं तो. जणू परब्रह्मानीच मला आणून सोडलं इथे. पण बाबा माझं नशीब इतकं वाईट. आता ह्या गर्दीमध्ये मी जाणार कशी आणि मला विठ्ठलाचं दर्शन होणार कसं? पांडुरंग मनोमन हसले. म्हणले, काळजी करू नका आजी. अहो, आमचे यजमान आहात तुम्ही. तुमचे आम्ही पुरोहित आहोत. तुमच्या घराण्याचे आम्ही गुरव आहोत. तेव्हा तुम्हाला देवदर्शन घडवण्याची जबाबदारी आमची. मंडळी, तुम्ही त्र्यंबकेश्वरला कधी गेला असाल तर बसमधून उतरल्या बरोबर ते पुरोहित लोक आपल्या मागे मागे येतात. त्यांच्याजवळ ती चोपडी असते. आपली नावं पण त्यांच्या चोपडीमध्ये असतात. आणि आम्ही तुमचे गुरव आहोत असं करून आपल्याला घेऊन जातात. तसा हा ब्राह्मणाचं वेश घेऊन आलेला, पुजाऱ्याचं म्हणा, गुरुवाचं रूप घेऊन आलेला पांडुरंग आता म्हातारीला म्हणतोय, चला चला आजीबाई, मी तुम्हाला दर्शन घडवतो. पण म्हातारी चतुर आहे. आधी स्पष्ट सांगितलं, बघ माझ्याजवळ पैसे नाहीत, मी काही तुझी दक्षिणा देऊ शकणार नाही. बरं आजीबाई, पैशाचं मी काही बोललो का? नाही ना, काही देऊ नका. म्हातारीचा हात धरलाय त्याने. पण म्हातारी पुन्हा पुन्हा म्हणते, कारण तिला माहिती होतं कथा कीर्तनं ऐकलेल्या माणसाला पेपर वाचलं नाही तरी सर्व ज्ञान असतं. तिने विचार केला, पंढरपूरला असो, शिर्डीला असो, बालाजीला असो, निरनिराळ्या रांगा असतात म्हणे. 50 रुपयाची रांग निराळी, 100 रुपयाची रांग निराळी, खूपच घाई असेल तर 500 रुपये, 1000 रुपये दिले तर लगेच दर्शन. हे सगळं तिला ऐकून माहिती होतं. तेव्हा आपल्याला ह्याला द्यायला काही नाही आहे हे तिच्या लक्षात असल्यामुळे पुन्हा पुन्हा सांगते, बघ माझ्याजवळ तुला द्यायला काही नाही. आता पांडुरंगाने विचार केला की हिला जास्त बोलायलाच नको द्यायला. म्हातारीचा हात धरला आणि गर्दीतून चालायला सुरुवात केली. झालं, झाप 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 झाप. एका क्षणात ब्राह्मण तिला गाभाऱ्याजवळ घेऊन आला. बघा, हा गर्दीचा त्रास जराही झाला नाही. अगदी सहज वाट मिळाली. म्हणजे मगाशी जसं त्या पुरातून येताना तिच्या अंगाला पाण्याचा थेंबही लागला नाही, तसं या गर्दीच्या पुरातून येताना तिला एक धक्का देखील लागला नाही. कुणाचाही स्पर्श न होता जशी काही वाट निघावी अशी. त्या पांडुरंगच होता तो हात धरलेला. त्याचा हात धरून 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 म्हातारी आता गाभाऱ्याजवळ येऊन उभी आहे. आहा,
माझ्या जीवाचं सार्थक झालं. पांडुरंगाचं दर्शन घेतलंय म्हातारीने, अतिशय आनंदून गेलीये. आणि विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई असं करत गोमाई तिथे भजन करते. तेवढ्यात जय जयकार करतेय, भजन करतेय. बाबा रे बाबा, देवा तुझं दर्शन झालं, तुझं दर्शन झालं, मी धन्य झाले, मी धन्य झाले. बाबा त्या पांड्या कोळ्याने मला इथे आणून सोडलं, या कोणी गुरुवाने मला इथपर्यंत आणून सोडलं, मी धन्य झाले. या ब्राह्मणाने आणून सोडलं म्हणून, नाहीतर या गर्दीत माझी काही टिकाव लागला नसता. बरं, या गुरुवाला चांगला आशीर्वाद दे. म्हातारी बघा काय म्हणते, या गुरुवाला चांगला आशीर्वाद दे. पांडुरंगाला सांगते आहे, पांडुरंगाला त्या आशीर्वाद दे म्हणून. गंमतच आहे की नाही. आता पांडुरंगाने विचार केला, म्हातारीला जास्त वेळ उभं करण्यात अर्थ नाही. चला 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 आजीबाई असं म्हणून पुन्हा हात धरलाय पांडुरंगाने. आणि दर्शन झालं ना, समाधान झालं ना. हो रे बाबा, तुझ्यामुळे आज दर्शन घडलं, चला 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 आता असं म्हणून तिचा हात धरून पुन्हा गर्दीतून बाहेर आणून तिला सोडलेली आहे. अहो, पांडुरंगाला आपल्या भक्ताची काळजी आहे. एवढ्या गर्दीमध्ये ती तिथे राहिली, मागून लोंढा आला तर खाली पायदळी तुडवली जाईल. तेव्हा पांडुरंगाने तिला गर्दीमध्ये सोडली नाही, तिला परत बाहेर घेऊन आलेला आहे. आता मात्र म्हातारी अगदी संतुष्ट झालेली आहे. अगदी मनापासून त्या ब्राह्मणाला तिने आशीर्वाद दिले. विठोबा तुझं कल्याण करो बाबा. बघा, भक्त भगवंताला आशीर्वाद देतो आहे. खरं सांगू का, ते विष्णूच्या हातातील जे पद्म आहे ना, ते भक्ताची पूजा करण्यासाठी आहे. भक्त पूजिती भगवंता आणि भगवंत पूजी आपुल्या भक्ता असा प्रकार आहे. ज्याप्रमाणे देवाची भक्त करतात, त्याप्रमाणे देवही आपल्या भक्तांची भक्ती करीत असतो. देवालाही भक्त तेवढाच प्रिय असतो जेवढा भक्ताला देव प्रिय आहे. झालं, गोमाईची एकादशी विठोबाच्या दर्शनाने आता फलद्रूप झालेली होती. बघा, विठ्ठलाच्या दर्शनाने अतिशय आनंदित झालेली गोमाई त्या ब्राह्मणाला म्हणते, त्या पुजाऱ्याला म्हणते आहे, बाबा रे तुझ्यामुळे मला त्या पांडुरंगाचं दर्शन झालं. तो पांडुरंग तुझं कल्याण करो, तो पांडुरंग तुझं कल्याण करो बाबा. बरं बाबा, तू एवढं माझं काम केलेस, माझ्याजवळ दुसरं तिसरं तर काही नाही आहे, पण हे एवढं पीठ आहे माझ्याजवळ, घेऊन जा, तुझ्या पोराबाळांना उपयोगी पडेल. पण पांडुरंगाने नुसतं हसून तिला सांगितलं, आजीबाई उद्या द्वादशी आहे की नाही, तर एखाद्या ब्राह्मणाला ते द्या, त्याचं तुम्हाला अधिक पुण्य मिळेल. अरे बाबा, असं काही बोलेस तर पांडुरंग तिथून दिसेन असा झाला होता. खरं सांगायचं तर म्हातारी पण आता थकून गेली होती. अहो, इतके दिवसाचा उपवास, एवढ्या लांबवर चालत आलेली, शीण झाला होता तिला. आणि मुख्य म्हणजे पांडुरंगाच्या दर्शनाने अतिशय तृप्त झाली होती आणि म्हणून त्या आनंदामध्ये त्या म्हातारीला झोप लागलेली. बरं, म्हातारीने उपवास कसा केला होता? आमच्यासारखा नाही. आमचं म्हणजे कसं, एकादशी आणि दुप्पट खाशी. खरं म्हणजे उपवास कसा करतात माहिती आहे का? एकादशी आपण म्हणतो, परंतु ती दशमीच्या रात्रीपासूनच सुरू होते. म्हणजे दशमीला सूर्यास्तानंतर काहीही खायचं नाही. त्याच्यात नियम असा आहे की दशमीच्या दिवशी सूर्यास्त झाला आणि दुसऱ्या दिवशी एकादशीला जो सूर्योदय होणार आहे, ह्या भागाचे 3 भाग करायचे. त्याचा 2/3 भाग संपला की एकादशी चालू होते. पण आदल्या दिवशी सूर्यास्त झाल्यापासून उपवासाला सुरुवात होते.
दुसऱ्या दिवशी म्हणजे एकादशीला अगदी मितआहार फलाहार असं काहीतरी घ्यावं. खरं म्हणजे जलप्राशन करूनच तो दिवस काढावा. आणि द्वादशीच्या दिवशी मध्यान्ह काळापर्यंत मुहूर्त दिलेला असतो, त्यापर्यंत कुणाला तरी दान करून नैवेद्य दाखवावा. ब्राह्मणाला म्हणा, सवाष्णीला म्हणा किंवा अतिथीला म्हणा, काहीतरी दान करावं आणि नंतर आपल्या एकादशीचा उपवास सोडवायचा. अशी ती सगळी प्रक्रिया आहे. पण आम्हाला काय माहिती आहे, एकादशी आली की आनंद होतो का, काहीतरी निरनिराळे पदार्थ खायला मिळतील. आजकाल तर काही विचारायलाच नको, इतके निरनिराळे पदार्थ सुचवतात. असो तर म्हातारी खरं म्हणजे एवढा उपवास करून थकून गेलेली होती आणि तिला नकळत झोप लागून गेली. केव्हा तरी पहाटे तिला जाग आली बरं का, आणि चटकन उठली. म्हणली आज द्वादशी आहे. तुरु धावतच म्हातारी चंद्रभागेमध्ये स्नान केलेलं आहे. स्नान करून आली आणि चंद्रभागेच्या काठावर बसले. कशासाठी? आता तिच्याजवळ जे इतके दिवस जपून ठेवलेलं पीठ होतं ते द्वादशीच्या दिवशी कोणातरी ब्राह्मणाला दान करायचं, म्हणजे आपल्या एकादशीचं व्रत पूर्ण होईल. मनापासून कोणाला तरी द्यावं म्हणून म्हातारी तिथे बसलेली आहे, दान करायला उत्सुक आहे. परंतु 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजायला आले तरी तिच्याजवळ कोणी यायला तयार नाही. अहो बरोबर आहे, लोकांना वाटलं ही काय आपल्याकडे मागेल की काय, म्हणजे द्यायला बसलेली म्हातारी आहे, पण लोकांना वाटणार काय तिच्याकडे बघून की ही आपल्याकडे काही मागेल की काय. आणि खरं सांगायचं म्हणजे द्वादशीचा पुण्यकाळ आहे. पंढरपूरसारखं क्षेत्र आहे आणि चंद्रभागेच्या तटावरती अनेक हजारो लोक आहेत दान करायला बसलेले. अहो पोत्या पोत्यानी धान्य वाटतायत, तेव्हा हिच्या एवढीशा मुठभर पिठाकडे कोण बघणार. म्हातारी वाट बघून बघून पुन्हा बिचारी उदास झाली, हिरमुसली झाली. देवदर्शन झालं माझं, उपवास पण घडला, यात्रा पण घडली, पण आता द्वादशीच्या दिवशी थोडंसं दानाचं पुण्य आपल्याला मिळावं असं तिची अपेक्षा होती. पण ती काही पुरी होईल असं दिसेना. आणि मग म्हातारी गुडघ्यामध्ये डोकं ठेवून अशी बसली आहे. तिला झोप लागली, ग्लानी आली म्हणूया. आणि तेवढ्यात तिच्या कानावर कोणाची तरी हाक पडली. कोणीतरी म्हणत होतं, 2 दिवसांचा उपवासी मी, 2 दिवसांचा उपवासी मी, 2 दिवसांचा उपवासी मी, दुबळा वृद्धची पाही. 2 दिवसांचा उपवासी मी, दुबळा वृद्धची पाही. आज द्वादशी पर्वणी मोठी, आज द्वादशी पर्वणी मोठी, धर्म करावा काही हो, धर्म करावा काही. धर्म करावा काही हे शब्द म्हातारीच्या कानात गेले मात्र खडबडून जागी झाली. अगं बाई कोण आलं कोण आलं. समोर बघते तर म्हातारीने डोळे उघडले तर समोर तिला एक म्हातारा. हो म्हातारा म्हणजे काय, केस पूर्ण पिकलेले, दाढी वाढलेली, तोंडात दातांचा पत्ता नाही, कमरेत वाकलेला, अतिशय दुबळा आकृष आणि पोट खपाटी गेले ज्याचं, अतिशय भुकेने व्याकुळ झालेला एक म्हातारा दिसला. आणि तो म्हणत होता, काहीतरी खायला द्या हो, मला काहीतरी खायला द्या. म्हातारीला अतिशय आनंद झाला. चला आपलं हे पीठ घ्यायला कोणीतरी योग्य व्यक्ती आली. बघा योग्य व्यक्ती असणं फार महत्त्वाचं आहे.
एखादं शेटजी असतात, ढेरी फुगलेली आहे, पोट पूर्ण भरलेलं आहे आणि अशा माणसाला काही या मुठभर पिठाची किंमत असणार आहे. त्या अक्षरशः ओंजळभर पिठाची ज्याला तातडीने गरज आहे असा म्हाताऱ्याचं रूप घेऊन आता कोण आला आहे? पुन्हा तो पांडुरंग म्हातारीला संतुष्ट करण्यासाठी समोर येऊन उभा राहिला आहे. बघा, भक्ताची कुठलीही इच्छा अधुरी राहू नये म्हणून पांडुरंगाची केवढी तळमळ आहे. एका भक्तासाठी 3-3 रूपं पांडुरंगाने घेतलेली आहेत. आणि आता म्हातारा तिला म्हणतोय, म्हातारे मला फार भूक लागली आहे गं, काहीतरी दे, काहीतरी दे. झटकन म्हातारीने आपल्या पदरातलं ते ओंजळभर पीठ काढलं आणि त्याच्या हातात देत ती म्हणली, बाबा रे, हे एवढं पीठ माझ्याजवळ आहे, ते घरी घेऊन जा, बायकोला सांग पानग्या करायला. म्हातारे, अगं हे मी पीठ घेऊन जाणार केव्हा, त्याचे पानगे करणार केव्हा, एवढा धीर नाही गं मला, तूच मला पानगे करून खायला दे. ब्राह्मण म्हणाला, अरे बाबा, दिले असते तुला करून, पण इथे काय आहे का? चूल कशी पेटवणार, मी कसे पानगे करून तुला घालणार? जा जा बाबा, लवकर जा आणि बायकोकडनं पानगे करून घे आणि खा. नाही आजीबाई, तुम्हाला वाटलं तर मी मदत करतो, पण पानगे तुम्हीच करून मला खाऊ घाला, मी तुम्हाला चूल पेटवून देतो. असं म्हणून तो म्हातारा लगबगीनं पाला पाचोळा काटक्या गोळा करायला गेला. बघा, भक्तासाठी कचरा गोळा करण्याचं सुद्धा पांडुरंग काम करतोय. झालं, पाला पाचोळा आणला, काटक्या आणल्या, त्या पेटवल्या, छोटीशी अशी चूल पेटवून दिली म्हातारीला. म्हातारीने त्याच्यात पाणी घातलं, थोडंसं मीठ घातलं आणि त्या एवढीशा पिठाचे फक्त 2 पानगे झाले. आता म्हातारी म्हणते, बघ रे बाबा, 2च पानगे झाले आहेत, एक तुला देते आणि एक मी खाईन, माझा पण उपवास सुटायचा आहे ना. पांडुरंगा म्हणला, आजीबाई आजीबाई, एक पानगा दिला तरी पुरे आहे मला. झालं, म्हातारीने पानगे केले, 2 पानगे झालेले, एक म्हाताऱ्याला दिला. कुठलं ताट आणि कुठलं वाटी, अहो हातातच घेऊन बसलाय आणि समोर म्हातारी बसली, दोघं समोरासमोर बसलेत. तो पानगा तोंडात टाकणार तेवढ्यात एक म्हातारी तिकडनं तुरु धावत आली. धनी धनी धनी, बरे एकटे जेवायला बसलाच. अहो मी पण 2-3 दिवसापासून उपाशी आहे, मला पण भूक लागली आहे. पांडुरंगाने पाहिलं आणि अक्षरशः पांडुरंगाच्या डोळ्यात पाणी आलं. हो, सुज्ञ प्रेक्षकांना सांगायची जरूर नाही, ती रुक्मिणी माता ती धावत आली होती. भक्तांच्या नावाने एरवी खडे फोडणारी, पण आता या म्हातारीला सुख द्यावं म्हणून ती म्हातारी धावत धावत आली होती. काय तिचा थाट, कपाळी मोठं कुंकू लावलेली, ठसठसीत मंगळसूत्र घातलेली, इरकली लुगडं नेसलेली बाई म्हातारी बिचारी तरातरा धावत आली होती आणि म्हणत होती, मला पण भूक लागली आहे. पांडुरंगाने तिच्याकडे पाहिलं, गोमाईला म्हणाला, म्हातारे आजीबाई. पांडुरंग म्हणाला, म्हातारे म्हातारे, आज तुझी सगळ्या इच्छाच पूर्ण करून टाकतो बघ. गोमाई समणे धराम रतदा, आता सुवासिनीला झाले भोजन सांगते सहजची, मेहून झाले तुला गोमाईच्या लक्षात आलं आणि तिने आपला पानगा त्या म्हातारीला दिला. आता बघा, एवढूसं पीठ, त्याच्यात 2 ते पानगे झालेले आणि ते दोन्हीही द्वादशीच्या दिवशी एका मेहुणाला घालते. किती किती आनंद झाला असेल गोमाईला. डोळे भरून बघते आहे, तिच्यासमोर 2 जण मेहून जेवायला बसलाय.
द्वादशीच्या दिवशी मेहुणाला फार महत्त्व आहे बरं का. म्हणजे खरं उपवासाचं पारणं फिटलं, आपल्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या, अशा आनंदात म्हातारी आहे. दोघांचं खाणं संपल्यानंतर म्हातारीने दोघांना नमस्कार केला, खाली वाकली आणि वर उठणार तेवढ्यात पांडुरंगाने तिच्या डोळ्यांना हात लावला. मात्र म्हातारीला दिव्य दृष्टी प्राप्त झाली आणि प्रत्यक्ष तिथे विठ्ठल रखुमाईचं दर्शन तिला झालं. तो पांडुरंग आणि रुक्माई दोघं जण तिच्या डोळ्यासमोर उभे होते. हिला अत्यंत आनंद झाला. देवा देवा, माझ्या जन्माचं सार्थक झालं, माझ्या एकादशीचं, माझ्या उपवासाचं, सगळ्याचं पारणं फिटलं असं म्हणून अत्यंत आनंदाने अष्टसात्विक भाव तिचे जागृत झालेत आणि त्या पांडुरंगाचा गजर करायला लागली. विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई जय जय, विठोबा असं म्हणत 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 ती त्या दोघांना अशा प्रदक्षिणा घालते, जणू काही त्यांच्या भोवती फिरते. असं करता 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 म्हातारी धाडकन त्या पांडुरंगाच्या पायावर पडली आणि तिथेच तिचं प्राणोत्क्रमण झालं. बघा, पांडुरंगाने तिच्यावर पूर्ण कृपा केली होती, पूर्ण कृपा. मनामधली दर्शनाची आस पुरवली, तिचा उपवास घडवला, तिला यात्रा घडवली, तिला द्वादशीच्या दिवशी दान करण्याचं पुण्य दिलं. एवढंच नाही तर मेहून जेवण घातल्याचं पुण्य दिलं. आता म्हातारी अतिशय तृप्त झाली आणि अशा म्हातारीला देवाचं नामस्मरण करत करत करतच आणि देवाच्या पायापाशी मुक्ती मिळाली. धन्य धन्य झाली ती. हे सगळं कशामुळे घडलं श्रोते हो? हे केवळ नामस्मरणामुळे. ज्या वाचेच्या साहाय्याने या गोमाईने आपल्या जीवनाचं सार्थक करून घेतलं, त्या वाचेचंच महात्म्य आपण पूर्वरंगात पाहिलं. मुखे हरि नाम, मुखे हरि नाम, बोला पुंडलिक वरदान. हाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.